चालू नाही करत माहिती. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सुद्धा चालू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सुद्धा भराडी देवी येथे येऊन दर्शन आहे ते घेतलेलं आहे. त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या देवीकडे नेमकी काय प्रार्थना केलेली आहे, कारण मनोभावे दर्शन तर झालेलं आहे. दरवर्षी आई भराडी देवीच्या जत्रेला तिच्या चरणांशी नतमस्तक व्हायला आम्ही येतो. राजकीय हेतूने येत नाही, किंबहुना राजकीय जोडे बाहेर काढून श्रद्धेच्या भावने आम्ही या ठिकाणी येत असतो. पण स्वाभाविक अपेक्षा आपण शक्तीपीठाच्याच ठिकाणी गेलो, तिथे शक्तीचा उदय होतो, इथे गेलं तर आपल्यापेक्षा दुसऱ्यासाठी मागितलं पाहिजे. स्वतःपेक्षा राज्यासाठी, स्वतःपेक्षा शहरासाठी, स्वतःपेक्षा देशासाठी काही ना काही मागण्याची परंपरा आहे. म्हणून विकसित भारताचं स्वप्न जे करोडो भारतीयांनी मनात धरलंय ते माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण व्हावं ही मनोकामना घेऊन इथे मी आलोय. बारामतीच्या निमंत्रणावरून तुम्ही ट्विट केलं होतं, आज सीएम डीसीएम तिथं जात आहेत, नेमकं आज काय वाटतं? त्या ट्विटमध्ये मी म्हटलं निर्णय तो जे घेतील तो ते निमंत्रण स्वीकारतील का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे. सीएम आणि डीसीएमना असं वातावरण सीएम डीसीएमनी महाराष्ट्रात ठेवलंय. पवार साहेबांनी निमंत्रण दिलंय. महाराष्ट्राची संस्कृती परंपरा हीच आहे. मला माहिती आहे माननीय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ही स्वतः जेवायला किंवा लोकांना जेवायला बोलवतात. या राज्यामध्ये एकमेव असा पक्ष आहे जो बाप बेट्यांचा पक्ष आहे की जो अहंकारी आहे. तो अहंकारी पक्ष एवढंच म्हणतो माझे कुटुंब माझी जबाबदारी, आणि म्हणून पेक पेंग्विन पार्टीसाठी कमला मिलबरी अशी त्यांची घोषणा आहे. खरं तर लोकसभेचं काउंटडाऊन सुरू झाले. मुंबईत नेमका भाजप किती जागा लढणार आहे, काय जागा वाटपाचा तेढा कधीपर्यंत सुटेल? मुंबईत 6 जागा महायुती लढेल आणि महायुतीमध्ये 6 जागा आम्ही जिंकू. कोकणातल्या जागा संदर्भात नेमका काय निर्णय होणार आहे, कारण भाजप या जागेवरती दावा सांगते. इथेही दावा आणि विजयाचा महामेरू हा महायुतीचाच असेल. यातली नेमकी कोण जागा लढवेल हे एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा पवार केंद्रीय नेतृत्वाशी बोलून ठरवतील. तुम्ही आता सांगितलं की देवीकडे चांगलं तेच मागितलं, मात्र अरविंद सावंत यांनी सुद्धा काही वेळापूर्वी दर्शन घेतलं आणि ते म्हटले की महाराष्ट्राला राजकीय कलंक लागलाय, तो दूर व्हावा. नाही, खरं आहे. त्यांना हे म्हणायचं असेल त्यातली थोडी मी सुधारणा करीन. महाराष्ट्राला राजकीय कीड अविश्वासाची, दुसऱ्याच्या नावावर मतं मागून स्वतः पुढे पुढे करण्याची, स्वतः दुसऱ्याच्या जीवावर जिंकून मुख्यमंत्रीपदी घेण्याची जी उबाटा सेनेची आहे ती कीड गेली पाहिजे असं लोकांना वाटतं. लास्टचा एक प्रश्न, मराठा आरक्षणासंदर्भात आता याचिका सुद्धा दाखल झालेली आहे. आरक्षण टिकवू असा दावा सरकारतर्फे केला जातो. 100% आरक्षण मराठा समाजाचं टिकलं पाहिजे असंच म्हणलंय आणि ते टिकेल अशीच भूमिका राज्य सरकारची असेल. नक्कीच. तर हे होते आशिष शेलार यांनी विविध विषयावरती आपली राजकीय मतं आहेत ती व्यक्त केलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह न्यायचौक.